राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची बातमी तुमच्या आयुष्याला थोडासा दिलासा देणारी ठरू शकते। काही महिन्यांपासून तुम्ही वाट पाहत होता, पण उत्तर मात्र कुठेच मिळत नव्हतं। नमोचा हप्ता कधी येणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात सतत फिरत होता। कधी आशा निर्माण झाली तर कधी निराशा हातात आली। कधी कुणी म्हणालं आज पैसे येणार तर कधी उद्याची तारीख सांगितली गेली, पण खरी माहिती कोणती हे मात्र कुणालाच कळत नव्हतं। आणि याच गोंधळात अनेक शेतकरी संभ्रमात गेले, काहींनी तर आशा सोडून दिली। कदाचित ही योजना बंद झाली का असा प्रश्न सुद्धा अनेकांना पडला। पण थांबा, कारण आज जी माहिती समोर आली आहे ती सगळं चित्र बदलून टाकणारी आहे। सरकारने अखेर मोठा निर्णय घेतलेला आहे आणि यावेळी फक्त आश्वासन नाही तर प्रत्यक्ष कृती सुरू झालेली आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यात आजच पैसे येण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळी नेमकी तारीख आणि यादी दोन्ही स्पष्ट करण्यात आल्या। पण इथेच एक ट्विस्ट आहे, कारण प्रत्येकाला पैसे मिळणार नाही, फक्त काही निवडक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनाच पहिल्या टप्प्यात लाभ भेटणार आहे। म्हणून शेवटपर्यंत लक्ष देऊ नका, कारण पुढच्या काही मिनिटात तुम्हाला कळणार आहे तुमचं नाव यादीत आहे का आणि तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत का। तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली। अनेक दिवसांपासून ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता त्या निर्णयावर अखेर सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून आता नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 8व्या हप्त्याला आपल्या महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा खरोखरच मोठा दिलासा देणारा क्षण ठरतोय। आता तुम्हाला सुद्धा प्रश्न नक्कीच पडला असेल की PM किसान योजनेचा हप्ता तर मिळाला, पण नमो शेतकरी योजनेचा पैसा अजून का आला नाही आणि नेमका तो कधी येणार। तर बघा, या संदर्भात आज राज्य सरकारने स्पष्ट माहिती दिली। आता विशेष म्हणजे सध्या संपूर्ण राज्यात एकाच वेळी पैसे न देता सुरुवातीला फक्त 15 जिल्ह्यांमध्ये निधी वितरित केला जाणार असल्याचं आपल्या महाराष्ट्र शासनाने सांगितलं। म्हणजे जर तुमचा जिल्हा यादीत असेल तर तुमच्या खात्यात लवकरच पैसे जमा होण्याची शक्यता आहे। राज्यात एकूण 36 जिल्हे असताना पहिल्या टप्प्यात केवळ 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आली। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात थोडी उत्सुकता आणि थोडी चिंता दोन्ही निर्माण झाल्या। पण लक्षात ठेवा, ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होणार आहे। त्यामुळे ज्यांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार नाहीत त्यांच्यासाठी पुढील टप्प्यांमध्ये निधी दिला जाईल। आता आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती सुद्धा तुम्ही लक्षात घ्या। सध्या सोशल मीडियावर या योजनेबद्दल अनेक चुकीच्या बातम्या फिरताना दिसत आहेत। कुणी सांगतंय आज पैसे येणार तर कुणी उद्याची तारीख सांगतो, पण अशा अफवांवर बिलकुल विश्वास ठेवू नका, कारण सरकारकडून अधिकृतपणे हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे खात्रीशीर माहितीवरच विश्वास ठेवा आणि कोणत्याही चुकीच्या बातम्यांपासून सावध राहा। आता एकंदरीत शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा आता संपत आली आहे। सरकारचा निर्णय झालेला आहे आणि प्रक्रिया सुरूच करण्यात आली आहे। त्यामुळे आता फक्त तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची वाट बघायची। तुम्ही जे ऐकत आहात ते अगदी खरं आहे। सरकारकडून केवळ निर्णयच नाही तर यादी सुद्धा जाहीर करण्यात आली। पण आता सगळ्यात मोठा प्रश्न असा की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजे एकूण 2,000 रुपये नेमके कधी तुमच्या खात्यात जमा होतील। तर बघा, यावेळी फक्त अंदाज नाही तर ठोस माहिती समोर आली। म्हणजेच तारीख सुद्धा ठरली आणि त्याचं वेळापत्रक सुद्धा स्पष्ट करण्यात आलं। आता लक्षात घ्या, यापूर्वी अशी स्पष्ट तारीख कोणीही सांगत नव्हतं। त्यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात पडले होते। काहींना वाटायला लागलं होतं की कदाचित योजना बंद तर झाली नाही ना। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती। शेतकरी चिंतेत होते, पण आता तसं काहीही नाही, कारण थेट राज्याच्या मुख्यमंत्री स्तरावरून याकडे लक्ष देण्यात आलेलं आहे आणि यावर अंतिम निर्णय घेतला गेला। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला। तुम्हाला माहीतच आहे, गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही या हप्त्याची अक्षरशः आतुरतेने वाट बघत होते, पण काही कारणांमुळे तो उशिरा मिळत होता। आता मात्र सरकारने अधिकृतपणे यादी जाहीर केली आहे। आता ही यादी खूप महत्त्वाची, इम्पॉर्टंट आहे, कारण याच यादीवरून ठरणार आहे की कोणत्या शेतकऱ्यांना या टप्प्यात पैसे मिळणार।
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा सरकारच्या लक्षात आलं शेतकरी गोंधळात पडत आहे, तेव्हा यावर तातडीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्या बैठकीत पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटप होणार याची संपूर्ण माहिती देण्यात आली. त्याचबरोबर नेमकी तारीख काय आहे हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलं. इतकंच नाही तर या योजनेसाठी कोण पात्र आहेत, कोण अपात्र ठरणार याचे नियम सुद्धा जाहीर करण्यात आले. म्हणजे एकंदरीत काय तर आता सगळं स्पष्ट झालंय. सरकारने थेट निर्णय घेतला आणि प्रक्रिया सुरू सुद्धा झाली. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता संभ्रमात राहायचं काहीच कारण नाही. फक्त अधिकृत माहितीवर लक्ष ठेवा आणि पुढच्या अपडेटसाठी तयार राहा. आता बघा, परिस्थिती अशी आहे की जास्त काळजी करायची गरज नाही. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, सरकारने 2 आवश्यक कामं सांगितलेली आहेत. ही कामं जर तुम्ही वेळेत पूर्ण केली नाही तर तुमचं नाव यादीतून वगळलं जाऊ शकतं. म्हणजेच हप्ता मिळण्याऐवजी तुम्ही अपात्र सुद्धा ठरू शकता. त्यामुळे हे अगदी गंभीरपणे घ्या आणि शक्य तितक्या लवकर दोन्ही कामं पूर्ण करा. कारण नवीन वर्षांसाठी काही नवीन अटीसुद्धा आपल्या महाराष्ट्र शासनाने लागू केल्या आणि त्यांचं पालन करणं तुमच्यासाठी गरजेचं इम्पॉर्टंट आहे. आता अत्यंत मोठा अपडेट, स्वतः मुख्यमंत्री स्तरावरून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली. ही माहिती तुम्हाला लगेच कळवली जात आहे. काही महिन्यांपूर्वी असं सांगण्यात आलं होतं की PM किसान योजना आणि नमो योजना असे एकूण 4,000 रुपये मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील. पण प्रत्यक्षात फक्त PM किसानचा हप्ता खात्यात जमा झाला आणि नमोचा हप्ता थांबला. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता, नमोचे पैसे का थांबले? तर याचं कारण सुद्धा आता स्पष्टपणे समोर आलंय. सरकारच्या कामकाजात काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे विलंब झाला होता. काही आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया मंजूर होणं बाकी होतं. त्यामुळे हप्ता अडकून राहिला होता. पण आता ती सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यामुळेच हप्त्याला अखेर हिरवा कंदील मिळाला. म्हणजे शेतकरी बांधवांनो, आता चित्र पूर्णपणे स्पष्ट झालंय. थोडा उशीर झाला खरा, पण आता प्रक्रिया सुरू झाली आहे. फक्त तुम्ही तुमची आवश्यक कामं पूर्ण करा. अधिकृत अपडेट्सवर सातत्याने लक्ष ठेवा आणि पुढील काही दिवसात तुमच्या खात्यात निधी जमा होण्याची तयारी ठेवा. तर बघा शेतकरी बांधवांनो, ज्या कारणामुळे नमो योजनेचा हप्ता उशिरा मिळत होता ते आता पूर्णपणे स्पष्ट झालं आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने स्वतः सांगितलं आहे की जर काही हप्ते थांबले असतील तर ते भरून काढले जातील. म्हणजे काही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2,000 रुपये सरकतील, तर काहींना एकत्रितपणे 4,000 रुपयांचा सुद्धा लाभ मिळू शकतो. कारण पुढचा 9वा हप्ता सुद्धा लवकरच वितरित केला जाणार असल्याचं आपल्या महाराष्ट्र शासनाने स्पष्टपणे सांगितलंय. त्यामुळे ही बातमी खरंच शेतकऱ्यांसाठी आनंदाची ठरते. आता एक गोष्ट नीट समजून घ्या, PM किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. PM किसान योजनेचे पैसे केंद्र सरकारकडून थेट देशभर वितरित केले जातात आणि त्यात विशेष अटी नसतात. पण नमो योजना ही राज्य सरकारची स्पेशल योजना असल्यामुळे काही पात्रता आणि नियम लागू करण्यात येतात. याच अटी ठरवण्यासाठी नमोचा हप्ता काही दिवस थांबवण्यात आला होता. पण आता सरकारने तब्बल 4,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. बँकांना वितरणासाठी आदेश सुद्धा देण्यात आले. म्हणजेच आता तुमची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, आजच पैसे येणार का? तर हो, लक्षात घ्या, आजच तुमच्या अकाउंटमध्ये 2,000 रुपये सरकणार आहे. काही नशीबवान शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये सुद्धा जमा होऊ शकतात. सरकारने स्पष्ट सांगितलंय की आजच्या दिवशीच म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे कधीही तुमच्या मोबाईलवर मेसेज येऊ शकतो. त्यामुळे सतत अपडेट राहा, तुमचं बँक खातं तपासत राहा. आता बघा, पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांची निवड आपल्या शासनाने केली आणि त्या 15 जिल्ह्यातील काही ठराविक तालुक्यांमध्ये सुरुवातीला निधीचं वितरण केलं जाईल. त्यामुळे तुमचं नाव यादीत आहे का हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. हे तपासणं सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. या 15 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी धुळे जिल्ह्याचा म्हणजे आपल्या खानदेशातल्या धुळे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, साक्री या तालुक्यांमध्ये लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर लातूर जिल्ह्याची निवड सरकारने केली. लातूरमधील उदगीर, निलंगा आणि औसा या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्याची निवड करण्यात आली, खानदेशातला जळगाव जिल्हा. आता जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल आणि पाचोरा या तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, वैजापूर आणि गंगापूर या 3 तालुक्यांमध्ये निधी दिला जाणार आहे. यानंतर सोलापूर जिल्ह्याची निवड सरकारने केली. सोलापूरमधील माळशिरस, पंढरपूर आणि करमाळा या तालुक्यांमध्ये लाभ भेटणार आहे. तसंच आपला
पश्चिम महाराष्ट्रातला ऊसाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला अहमदनगर जिल्हा. अहमदनगर जिल्ह्यातील राहता, संगमनेर आणि कोपरगाव या भागांचा या तालुक्यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर आहे आपला मराठवाड्यातला बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव आणि अंबाजोगाई या 3 तालुक्यांमध्ये निधीचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर आहे उस्मानाबाद जिल्हा म्हणजे आपला धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा आणि परंडा या तालुक्यांमध्ये लाभ मिळणार आहे. त्याच्यानंतर आहे आपला सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यातील कराड, फलटण आणि मान या तालुक्यांमध्ये निधीचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर आहे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, गडहिंग्लज आणि चंदगड येथे शेतकऱ्यांना पैसे मिळतील. तर नाशिक जिल्हा, नाशिक जिल्ह्याची निवड सुद्धा सरकारने केली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, येवला आणि निफाड या 3 तालुक्यांमध्ये वितरण होणार आहे. त्याच्यानंतर आहे बुलढाणा जिल्हा. आता बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, खामगाव आणि चिखली या 3 तालुक्यांमध्ये निधीचं वाटप करण्यात येईल. त्याच्यानंतर कापसाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला विदर्भातला यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, उमरखेड आणि घाटंजी या 3 तालुक्यांमध्ये निधी दिला जाणार आहे. त्याच्यानंतर आहे आपला गोंदिया जिल्हा. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, आमगाव आणि सालेकसा या 3 तालुक्यांमध्ये लाभ भेटणार आहे. आणि शेवटी येतो चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, ब्रह्मपुरी आणि वरोरा या 3 तालुक्यांचा समावेश करण्यात आला. म्हणजे शेतकरी बांधवांनो, आता तुमचं काम एकच, या यादीत तुमचा जिल्हा आणि तालुका आहे का हे लगेच तपासा. कारण जर तुमचं नाव यादीत असेल तर आजच तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. आणि लक्षात ठेवा, अर्धवट माहितीवर विश्वास ठेवू नका. पूर्ण माहिती घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. आता थोडं लक्ष द्या एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे. कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आलेल्या माहितीनुसार सध्या सोशल मीडियावर जे काही चाललेलं आहे त्यात बरंचसं चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे. कुणी म्हणतं पैसे आज येणार, कुणी म्हणतं उद्या, तर कुणी वेगळीच तारीख सांगतंय. पण मुख्यमंत्री यांनी स्वतः स्पष्ट सांगितलंय, जोपर्यंत शासन निर्णय म्हणजे GR अधिकृतपणे निघत नाही आणि निधी मंजूर होत नाही तोपर्यंत पैसे खात्यात येणार नाही. खरी आणि खात्रीशीर माहिती ही फक्त सरकारकडून आलेलीच असते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अफवांपासून लांब राहा आणि फक्त अधिकृत अपडेट्सवरच विश्वास ठेवा. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या आणि तो म्हणजे पात्रतेबद्दल. अनेकांना वाटतं की सगळ्यांनाच नमो योजनेचा हप्ता मिळेल, पण तसं बिलकुल नाही. ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता मिळालेला आहे त्यांचीच नावं पुढे नमो योजनेसाठी विचारात घेतली जातील. म्हणजेच जर तुम्हाला PM किसानचे पैसे आले असतील तरच तुम्ही पुढच्या टप्प्यात येऊ शकता, म्हणजे तुम्हाला नमोचा हप्ता मिळू शकतो. त्यामुळे तुमची स्थिती काय आहे, तुम्हाला PM किसानचा हप्ता आलेला आहे का हे एकदा नक्की तपासून घ्या. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे पैसे नेमक्या कोणत्या बँकेमध्ये जमा होतील. तर बघा, सरकारच्या माहितीनुसार बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट पेमेंट बँक या बँकांमध्ये सर्वात जलद गतीने पैसे जमा होतात. त्यामुळे जर तुमचं खातं या बँकांमध्ये असेल तर तुमच्यासाठी प्रक्रिया अगदी सोपी आणि जलद होऊ शकते. अनेक शेतकऱ्यांना याच बँकांमधून आधीच पैसे मिळाल्याचं सुद्धा दिसून आलं आहे. आणि आता सर्वात मोठा अपडेट तो म्हणजे वेळेबद्दल. सरकारने स्पष्ट केलंय की आजच्या दिवशीच रात्री 12 वाजेपर्यंत पैसे खात्यात जमा होऊ शकतात. त्यामुळे कधीही तुमच्या मोबाईलवर मेसेज येऊ शकतो, तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे का. त्यामुळे मोबाईल जवळ ठेवा, मेसेज तपासत राहा आणि वेळोवेळी तुमचं बँक बॅलन्स सुद्धा चेक करा. शेवटी एवढंच सांगतो शेतकरी मित्रांनो, माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, पूर्ण समजून घेणं गरजेचं आहे. अर्धवट माहितीवरून निर्णय घेऊ नका आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. योग्य माहिती घ्या, स्वतः तपासा आणि मगच खात्री करा. आणि हो शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढेही अशा ताज्या, खऱ्या आणि उपयुक्त अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत नियमितपणे पोहोचवत राहणार आहोत. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.